आजचा आपला विषय आहे की सी ई टी एक्झाम ही खरंच सोपी होती का, सी ई टी सोपी असते का. अर्थात मी खूप उशिरा तुमच्याशी बोलतो आहे, पण आधी बोलून काही फायदा नव्हता, कारण प्रत्येकजण आपापल्या एक्झाम्सच्यामध्ये बिझी होता. ही सी ई टी एक्झाम तसं पाहिलं तर कधीच सोपी नव्हती. कदाचित 12वीच्या अभ्यास करताना किंवा जे क्लासेस तुम्ही जॉईन केले होते त्यात तुम्हाला असं चित्र दाखवलं गेलं असेल की जेईच्या कम्पॅरिझनमध्ये सी ई टी सोपी असते, असं काही नाही आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला फक्त गेल्या 3-4 सी ई टीज ज्या झाल्या त्याच्याबद्दल, त्याच्या रिझल्ट्सच्या संदर्भात काही माहिती देतो. माझ्याकडे 2006-07 पासनचा डेटा आहे, पण आपण 2011, 12, 13 या 3 वर्षी सी ई टी होती, 14-15 या 2 वर्षी जेईवरती ॲडमिशन्स दिल्या गेल्या आणि गेल्या वर्षी 16 साली परत एकदा सी ई टी घेतली गेली. 2011 साली 2,54,000 विद्यार्थी बसले होते सी ई टीला. 2012ला तो आकडा 2,80,000पर्यंत गेला, 2013ला 2,85,000 आणि गेल्या वर्षी 2,60,000. अर्थात या आकड्याशी आपला काही फारसा संबंध नाही आहे, कारण आपल्याला पाहिजे की सी ई टी खरंच अवघड होती का सोपी होती, कशी असते. 2011 साली 190पेक्षा जास्त मार्क मिळालेली फक्त 37 मुलं होती. 2012 साली 39 मुलं, 13 साली 31 मुलं आणि गेल्या वर्षी 2016 साली 53 मुलांना 190पेक्षा जास्त मार्क मिळालेले होते. त्याच्यानंतर 180 ते 189मध्ये 2011 साली 196 मुलं होती, 12ला 275, 13 साली 232, तर गेल्या वर्षी 306 मुलं होती. आणि 160 ते 179 म्हणजे 20 मार्काच्या बँडमध्ये 2011 साली होती 1244 मुलं, 2012 साली 1915, 2013 साली 1292 आणि 2016 साली 1798. म्हणजे तसं पाहिलं तर गेल्या वर्षीचा रिझल्ट जास्त बरा होता असं म्हणायला लागेल. पण ओव्हरऑल स्टेट रँकचा जर का विचार केला गेला तर 2011 साली 160 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवलेल्या मुलांचा टोटल आकडा हा साधारणतः 1500च्या आसपास जातो आणि 2012 साली तो साधारणतः 2200-2300पर्यंत जातो. 2013 साली तो परत 1400-1500वरती आला आहे आणि गेल्या वर्षी 2016 साली 160 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवलेला आकडा हा 2200च्या आसपास जातो आहे. म्हणजे साधारणतः 80%पेक्षा जास्त मार्क मिळवलेली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सी ई टीमध्ये फक्त 2200 मुलं गेल्या वर्षी होती असं आपल्याला बघता येईल. त्याच्यामुळे तुम्हाला जे मार्क मिळत आहेत, समजा 130 असतील, 140 असतील, तर ते काही फार वाईट आहेत असं मानायचं कारण नाही. कारण 160 मार्कालासुद्धा कुठलंही गव्हर्मेंट कॉलेज म्हणजे जी स्वप्न तुम्ही पाहता COEP, VJTI, SP वगैरे हेही मिळणं गेल्या वर्षी खूप मुश्किल झालेलंच होतं. त्याच्या अलीकडच्या वर्षीही ते तेवढंच अवघड होतं. त्यामुळे कट ऑफ खाली येणार आहेत वगैरे अशा कुठल्या भ्रमात राहायचं काही कारण नाही. 140 ते 159 या 20 मार्कांमध्ये साधारणतः 3 ते 4 हजार विद्यार्थी असतात असं आपल्याला दिसतं. 2011 साली ते 3031 होते, 2012 साली 4054, 2013 साली 3286 आणि गेल्या वर्षी 3834. म्हणजे जर का तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 140च्या पुढे मार्क मिळालेले गेल्या वर्षी साधारणतः 6000 विद्यार्थी होते आणि हा आकडा काही फारसा बदलताना दिसत नाही. त्याच्यानंतर 120 ते 139मध्ये परत एकदा या 20 मार्काच्या बँडमध्ये साधारणतः 6,500 ते 7,000 विद्यार्थी असतात असं दिसतं. 2011 साली ते 5,907 होते, 12 साली 7,133, 13 साली 6,311 तर 16 साली 6,997. म्हणजे एकूणच जर का पाहिलं तर हे आधीचे जे आपण कॅल्क्युलेट केले होते 6,000 म्हणजे 120च्या वरती मार्क ज्यांना मिळालेत त्यांची रँक साधारणतः 13,000, 13,500, 14,000 स्टेट रँक येईल. आणि यांनी तुम्हाला पाहिजे ते कॉलेज जरी मिळालं नाही तरीसुद्धा Tier 1मधली कॉलेजेस मिळायची शक्यता आहे. अर्थात ते तुमच्या ब्रांचवरती पण अवलंबून राहील. ओव्हरऑल रिझल्ट जर का बघितलात तर 100 मार्काच्या वरती म्हणजे 50%च्या वरती मार्क मिळवलेली 2011 साली 21,807 विद्यार्थी होते, 2012 साली ते 27,025 झाले, 2013 साली ते 23,586 झाले आणि 2016 साली 100 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवणारी
26,307 विद्यार्थी होते. अर्थात गेल्या वर्षी 2,60,000 विद्यार्थी बसलेले होते. म्हणजे साधारणतः हा आकडा 10% आसपास येतो. अर्थात हा CET रिझल्टचं ॲनालिसिस आहे. यापैकी सगळीच मुलं काही फॉर्म भरतात असं नाही. त्यामुळे तुमचा मेरिट नंबर याच्यापेक्षा बेटर येऊ शकतो. 2017 आत्ता जी CET झाली त्यात अर्थातच तुमचे काही त्याच्यावरती ऑब्जेक्शन्स आहेत की काही पेपर फिजिक्सचा अवघड होता वगैरे. असं काहीही असलं की ही सगळी वदंता मी गेली कित्येक वर्ष ऐकतोय, 10 वर्ष हेच काम करत असल्यामुळे. अवघड तुम्हाला वाटलं असेल याचा अर्थ सगळ्यांना वाटतो असं नाही. त्यामुळे परत एकदा मार्कांचं डिस्ट्रीब्युशन याच्या आसपासच राहील असं समजायला काही हरकत नाही. जास्तीत जास्त 30 ते 32,000 विद्यार्थी 100पेक्षा जास्त मार्क मिळवतील असं साधारणतः यावर्षीचं गणित सांगतं. अर्थात फायनली CETचा रिझल्ट ज्या दिवशी येईल त्या दिवशी माझी एक परत पोस्ट असेल ज्याच्यामध्ये आपल्याला यावर्षीचे साधारणतः रँकिंगच्या संदर्भात माहिती कळेल. धन्यवाद.